लोक चमकदार रंग मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. यापैकी एक पद्धत म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर अनेक क्रीम्स आणि उपचार लावणे. तथापि, यामुळे अनेकदा अपेक्षित परिणाम मिळत नाही. जर तुम्हालाही ही समस्या होत असेल, तर तुम्ही काही घरगुती उपाय वापरू शकता. देशभरात चमकदार त्वचा कोणाला नको असते? आपल्या सर्वांमध्ये एक अघोषित सौंदर्य मानक आहे, जे म्हणजे की फक्त गोऱ्या रंगाची लोकच चांगले दिसतात. हा नियम प्रत्येकाच्याच मनात रुजलेला आहे, परंतु कोणीही तो कधीच सांगत नाही. तुमच्या आजूबाजूला हे घडताना तुम्ही पाहू शकता. जसे की जेव्हा निस्तेज किंवा गडद रंगाचा कोणीतरी बाजारात उपलब्ध असलेल्या असंख्य फेअरनेस क्रीम आणि इतर स्वस्त महागड्या उपचारांचा प्रयत्न करतो, कारण त्याला स्वतःला सुंदर मानत नाही. मुलींसाठीही हेच आहे. चित्रपटांमध्ये असे म्हटले जाते की त्यांच्या रंगामुळे लग्न टाळता येतं. बरं, सर्व अनुमानांचा निष्कर्ष असा आहे की स्वच्छ त्वचा आवश्यक आहे, पण तुम्ही खरोखरच चमकदार त्वचा मिळवू शकता का? तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की तुम्ही काहीही केले तरी तुमच्या त्वचेत फारसा बदल होणार नाही. तुमच्या त्वचेवरील टॅन आणि घाण कमी होण्याची शक्यता आहे आणि तुमचे रक्त साफ झाल्यावर तुमचा चेहरा थोडासा चमकू शकतो. अशा प्रकारे तुमचा नैसर्गिक रंग चमकेल. पण लक्षात ठेवा की तुमची त्वचा पुन्हा जिवंत करू शकत नाही. सर्व काही देवाने निर्माण केल्याप्रमाणे राहते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणं सोडून द्यावे. घरगुती रेसिपी चालेल. तुमच्या त्वचेवर थोडीशी चमक आणण्यासाठी किंवा मुरुमे, फोडं आणि डाग यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला महागडे क्रीम्स खरेदी करण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त पांढरा दगड हवाय. हो, मुलतानी माती वापरून बनवलेले 4 सोपे उपाय सांगितलेले आहे. चला तर ते उपाय कोणते आहे ते जाणून घेऊयात. मुलतानी माती आणि दही. मुलतानी माती आणि दह्याचे मिश्रण उत्कृष्ट आहे. हा उपाय तुमच्या चेहऱ्यावरील आणि शरीरावरील टॅनिंग कमी करण्यास मदत करू शकतो. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकण्यास देखील मदत होईल. हा उपाय तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. मुलतानी माती आणि गुलाबजल. या उपायासाठी जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. फक्त 1 वाटी मुलतानी माती घ्या, त्यात गुलाबजल घाला आणि ते तुमच्या चेहऱ्याला लावा, ज्यामुळे तुमचा चेहरा ताजातवाना होईल आणि तो ताजा होईल. तुमची त्वचा तेजस्वी दिसेल. मुलतानी माती आणि तांदळाचे पीठ. मुलतानी माती आणि तांदळाचे पीठ मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतात. याचा वापर नैसर्गिक स्क्रब बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. हे करण्यासाठी दोन्हीही घटक मिसळा आणि नंतर पाणी घाला. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्याला लावा. मुलतानी माती आणि कोरफड किंवा ॲलोवेरा जेल. मुलतानी माती आणि कोरफडीचे जेल यांचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने मुरुमांपासून आराम मिळू शकतो. त्यामुळे डागही कमी होऊ शकतात. तुम्ही यापैकी कोणताही फेस पॅक दररोज वापरू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन ब्युटी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.